आज आपण करणार आहोत शाही पुलाव। त्याला लागणारं साहित्य 2 वाटी बासमती तांदूळ, कांदा उभा चिरलेला, ओली कोथिंबीर, जिरं, लसूण, ओली मिरची, आलं व मीठ व भाजी आपण कुठलीही घालू शकतो त्याच्यामध्ये। तरकारी आम्ही घेतली आहे कॅबेज, गाजर व बीटरूट व काजू। ओली मिरची, आलं, लसूण, जिरं, कोथिंबीर हा सर्व मसाला एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा। हा मसाला पाणी न घालताच वाटायचा। हा वाटलेला मसाला आपण तांदळाला भाताला लावून घ्यायचा। हा चांगला भाताला असा चोळून घ्यायचा। भाताला 7 वाटी पाणी गरम करून घ्यायचं। कुकरमध्ये तूप घालायचं। तूप गरम झाल्यानंतर आपण त्यात कांदा टाकायचा, भाजायचा। काजू घालायचे नंतर त्यात। आणि तेही चांगले परतून घ्यायचे। सर्व चिरलेली भाजी त्यात घालून ती पण चांगली परतून घ्यायची। त्यानंतर आपण तांदूळ घालायचा, तो पण चांगला परतून घ्यायचा। त्यातच चांगला वास गमगमीत सुंदर आला पाहिजे तोपर्यंत आपण तो परतवायचा। तांदूळ परतून झाल्यानंतर आपण त्यात 7 वाटी जे गरम केलेलं पाणी त्यात घालायचं आणि बरोबर होणार नाही। या झाला आपला पुलाव, पापड व रायतं।